नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. धुळ्यात संयुक्त विद्यमान यांच्याकडून नाशिक विभागीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवात डांगी, धनगरी, कालबेलिया आणि कय्यम लोकनृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. लोकनृत्याच्या तालावर सभागृहात उत्साहाचं वातावरण रंगल्याचं दिसून आलंय. बुलढाण्याच्या मोताळामध्ये बिबट्या मृत अवस्थेत आढळलाय. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आलाय. बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा शोध सुरू आहे. बुलढाण्यातील शेगावमध्ये राज्य बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. येत्या 9 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान गजानन मार्केट यार्ड मधील स्पर्धा होणार अशी माहिती राज्य बॉक्सिंग संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांनी दिली आहे. डोंबिवली पश्चिम मध्ये 107 तितर पक्षी मृत अवस्थेत आढळलेत. याबाबतची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मृत पक्षींना पोस्टमार्टमसाठी नेण्यात आलं. पुढील तपास वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. बारामती शहरातील अनेक चौकात सातत्याने वाहतूक कोंडीचं चित्र पाहायला मिळतंय. या वाढत्या वाहतुकीमुळे नागरिक आणि वाहन चालकाला त्रास सहन करावा लागतोय. मात्र लाखो रुपये खर्च करूनही सिग्नल यंत्रणा धूळ खात पडली आहे. नाशिकच्या तपोवनमध्ये शिंदेच्या शिवसेनेने जाळपोळ करत आंदोलन केलंय. यावेळी करवत आणि कुऱ्हाड जाळत आंदोलन केलं असून मोठ्या संख्येने शिंदे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच तपोवन वाचवा, नाशिक वाचवा असे पोस्टर हातात घेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी एक दिवसीय आंदोलन केलंय. वारंवार पत्रव्यवहार करूनही शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शिक्षकांनी दिलाय. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आजोबानेच नातीचा विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी 73 वर्षीय आजोबा विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हिंगोलीच्या वसमतमध्ये कृषी केंद्रातील खत वितरणात मोठा गोंधळ उघडकीस आलाय. ऑनलाईन खताचा मुबलक साठा दाखवला जात असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना खत मिळत नाही अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारून तपास केला. यावेळी ऑनलाईन नोंदी आणि प्रत्यक्ष साठ्यात मोठा फरक दिसून आलाय. कोल्हापूरच्या पन्हाळामध्ये एका मोटरसायकल स्वाराने संतापाच्या भरात काठीने बस चालकाला मारहाण केली. यानंतर बस चालकाला ढकलल्याचा प्रकार देखील मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या होत्या काही महत्त्वाच्या बातम्या. पाहत रहा LS मराठी.